अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची सुमारे 1.58 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे। कंपनीची संपूर्ण आशियातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे। भारतातील मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात असेल। मायक्रोसॉफ्टने एका निवेदनात म्हटलंय की कंपनी 2026 ते 2029 दरम्यान पुढील 4 वर्षात भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, ज्यामुळे एआयला मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। कंपनीनं हे देखील स्पष्ट केलंय की ही गुंतवणूक मायक्रोसॉफ्टनं जानेवारी 2025 मध्ये घोषित केलेल्या 3 अब्ज डॉलर्सच्या पूर्वीच्या वचनबद्धतेपेक्षा वेगळी आहे। मोठी बातमी समोर येत आहे। शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओबाबत भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं। चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या आरोपांवर कारवाई करावी, भरत गोगावले यांचं वक्तव्य। ॲप आणि पोर्टलमधील आकड्यांमध्ये तफावत का दिसत आहे? नेते नाना पटोले आक्रमक। नेते नाना पटोले यांनी आज सभागृहात लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला जाब विचारला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार देणार आहे का? ॲप आणि पोर्टलमधील आकड्यांमध्ये तफावत का दिसत आहे? नेते नाना पटोले यांचा सवाल। 60 लाख कुटुंबांना दिलासा। तुकडेबंदी कायद्यात मोठी सुधारणा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा जाहीर केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील 60 लाख कुटुंबांना दिलासा मिळणार असून 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचे व्यवहार नियमित होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। कोळंबी सोडणाऱ्या मच्छी विक्रेत्या भगिनींचा त्रास कमी होणार, नेमकं काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूया। मध्ये जेव्हा आमच्या मच्छीमार भगिनी जेव्हा मच्छी सोलतात तर कधी कधी त्यांना नखांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आणि त्यासाठी आपण मेक इन इंडिया पासून ते बाहेरगावावरून काही ग्लव्ज आता मागवण्याचा आम्ही ऑर्डर दिलेला आहे, जेणेकरून मच्छीमार मच्छी विकणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून ते ग्लव्ज देणार आहोत, जेणेकरून त्यांना हाताला होणारा त्रास तो होणार नाही। त्याचबरोबर या विविध मच्छी मार्केटकडे होणारा जी काही दुर्गंधी आहे, कचरा आहे, तोही एकंदरीत त्याच्यावरही उपाययोजना करण्यासाठी आमचे विविध कार्यक्रम सुरू आहेत। लवकरच ताईंबरोबर मी बैठक घेऊन ही सगळी माहिती त्यांना देण्यात येईल।